बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने उलटलेले आहेत। अद्याप या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये। आंधळे अजूनही गायब असण्यावरून अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत। 60 दिवस झाले तरी अजूनही कृष्ण आंधळे फरार आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कृष्ण आंधळेच्या ठाव ठिकाणावरून वक्तव्य केलंय। ते नाशिकमध्ये बोलत होते। काय म्हणालेत पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। परभणीच्या मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईकडे चाललेल्या लॉंग मार्चमध्ये नाशिक इथं सूर्यवंशी कुटुंबियांची भेट सुरेश धस यांनी घेतली। यावेळी ते बोलत होते। सुरेश धस म्हणाले, कृष्ण आंधळे हा परराज्यात असणार आहे। तो कोकरू आहे, कुठेही गेला तरी सापडेल। आमचा पोलीस आणि गृह विभागावर पूर्ण विश्वास आहे। आकाच्या आकाची पिलावळ आहे। त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे। काही गोष्टी गोपनीय असतात, त्या बोलणं योग्य ठरणार नाही। तपास स्पॉइल होईल। मी धनंजय देशमुखला समजावतो। सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या आकाची राजीनाम्याची मागणी होत आहे। करुणा मुंडे यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे। करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे हे त्यांनाच विचारावं लागेल। आमच्याकडे सर्व माहिती आम्ही देतो। ती माय माऊली एकटी राहते, मुलं देखील तिच्या सोबत नाहीत। परळीतील 500 व्यापारी आणि लोकांनी गाव सोडलंय, तिथं अनेक माफिया आहेत। सुरेश धस म्हणाले, पहिल्या दिवसापासून आम्ही आंदोलकांच्या संपर्कात आहोत। पायी चालणं अत्यंत क्लेशकारक आहे। 5 पोलीस निलंबित केले। आंदोलकांची 12 पोलीस निलंबित करण्याची मागणी होतीये। प्रशासनाला दोन्ही बाजूनं पाहावं लागतं, यासाठी कारवाई नाही। मुख्यमंत्र्यांच्या कानावर सर्व घातलंय। इतर मागण्यांची पूर्तता 1 महिन्यात व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे। पुन्हा त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही।